जय श्री कृष्ण माऊली. कशा आहात? छान आहात ना? संतांचे बोल यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मागच्या भागात सांगितलं होतं का ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवलेले आहेत. मग आता ते नेवाशाला गेलेले आहेत हे पण सांगितलं होतं. तर ती जी गीता आहे संस्कृत ती मराठीतून ज्ञानेश्वर माऊलींनी केलेली आहे. त्याच्यातली एक तरी ओवी अनुभवावी, कारण एवढं छान वर्णन केलेलं आहे माऊलींनी त्या गीतेचं. आपण फक्त वाचा. जनाबाई म्हणतात, वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी. ज्ञान होये अज्ञानाशी ऐसा वरया टिकेशी. ज्ञान होये मुढा अति मूर्ख त्या दगडा. वाचिल जो कोणी जनी त्याशी लोटांगणी. जनाबाई म्हणतात, मी त्याच्या पुढे लोटांगण घालील, कारण जो ज्ञानेश्वरी वाचतो तो धन्य आहे. असं ज्ञानेश्वरीचं महत्त्व आहे. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या. जय जय सुसविद्या आत्मरूपा. देवा तुची गणेशू सकल अर्थमती प्रकाशू. म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. असं ह्या ओवीमध्ये वर्णन आहे. खूप छान आहे. ना तरी बालक बोबडा बोली, का वाकुडा विंचुकी पाऊली. ते चोज करुनी माऊली रिघे जेवी. निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ताई आणि तो रेडा. अजून बरीचशी संत मंडळी त्यांच्या मागे मागे चाललेले आहेत. त्यांचं कीर्तन आवडत आहे आणि सगळी संत मंडळी घेऊन आता ज्ञानेश्वर माऊली निघाले आले आहेत आळंदीला. पण तेवढ्यात एक अलंकवन म्हणून आहे, आता त्याला आळा फाटा म्हणतात. तिथे रेड्याची समाधी आहे बघा. तो रेडा तिथे शांत झालेला आहे आणि रेड्याची तिथे समाधी आहे. नंतर हे 4 भावंड आळंदीमध्ये गेलेले आहेत. इकडे पैठणमधून पत्र दिलं होतं का तुम्ही शुद्ध आहात, आणि त्या पत्रात लिहिलं होतं का हे साक्षात 3 देव आहेत म्हणून. तर पैठणचं पत्र वाचून आळंदीच्या लोकांनी सगळ्यांनी मान्य केलं का खरोखर हे 3ही देवच आहेत आणि आदिमाया मुक्ताई आहे. ब्रह्म, विष्णू आणि महेश आपल्यासाठीच अवतार घेतलेला आहे. यांनी आपले डोळे उघडावेत म्हणूनच ह्यांनी अवतार घेतलेला आहे असं सगळ्यांना वाटत होतं. आणि सगळे आळंदीचे पण ब्राह्मण ह्या माऊलीचा उदव उदव करत होते. पण एक मात्र त्याच्यात कुटाळखोर राहिलाच होता. तो कोण होता माहितीये? तो विसोबा चाटी. सप्रेम करीती हरिकीर्तन श्रवण करीती सकळ जन. म्हणती हे अलंकार आम्हा कारणन अवतरले सद्गुरू. सगळेजण म्हणतात का हे आमच्यासाठी सद्गुरू अवतरलेले आहेत. तव एक विसोबा चाटी म्हणून बहु कुटील होता ब्राह्मण. तो या 4 जना कारण रात्रंदिवस निंदित शे. एकच विसोबा चाटी नावाचा ब्राह्मण होता आणि तो रात्रंदिवस त्या संन्याशाच्या मुलाची निंदाच करीत होता. त्यांनी देव म्हणून मानलंच नाही त्या 4 भावंडांना. म्हणे हे संन्याशाचे बालक त्याचे कदा न पहावे मुख. दृष्टादृष्टी होता देखन अपना ऐशे करीतील. हे संन्याशाचे बालक आहेत आणि जर त्याचं दृष्टीला जरी पडले ना तर ते त्यांच्यासारखं करून घेतील. तव कोणी गे काळी सण आला दसरा दिवाळी. निवृत्ती देवते वेळी मुक्ताईशी बोलिला. म्हणे उत्तम मांडे करुनी भोजन घाली आम्हा लागुनी. अवश्य मनोनी ते क्षणी नशिधा साहित्य आणिले. मांडे रांधणे अनावयाशी जात नशे कुलाल शाळेशी. मार्गी जाता दृष्टीशी विसोबा अवचित देखिला. आता एक दिवस काय झालं, दसरा आणि दिवाळी आलेली आहे आणि निवृत्ती म्हणतात, अगं मुक्ताई मला न मांडे खाऊशे वाटतात बघ. आता दिवाळी आलेली आहे आणि तू मांडे कर.
मग मुक्ताबाई म्हणली ठीक आहे दादा, मी मांडे करीन. मग मुक्ताईनं काय केलंय, सगळं साहित्य जमा केलं, पण खापर आणण्यासाठी मात्र कुंभाराच्या ह्याच्यात गेलेली आहे, वाड्याकडे. भेने भेने ते समयी आडलपत मुक्ताई येरू धावुनी लवलाही न तिज कारणे बोलत. म्हणे कवन्या कार्याशी धावत जातीस हे मज सांग त्वरित. मुक्ताई ऐकोनी मात चळचळा कापत ते धवा. मग मुक्ताई त्या इसोबा खेचरलं बघितलं, इसोबा चाट्यालं आणि ती लपत लपत त्या कुंभाराच्या वाड्याकडे चाललेली आहे. तर तेवढ्या त्या इसोबानं बघितलं, अगं मुक्ते चाललीस तरी कुठे मला सांग. मुक्ताबाई चळचळा कापायला लागलेली आहे आणि मुक्ताईने सांगितलं, काका मांडे करायचे आहे तो, म्हणून मी खापर नेण्यासाठी कुंभाराकडे आलेली आहे. त्या इसोबाने सांगितलं, खापर देऊ नकोस कुंभाराला. तो मुक्ताबाई येऊनी तेथं कुलालाशी वचन बोलत. मांडे करावया त्वरितन खापर देई आम्हाशी. कुलाल म्हणे ते अवसरी रांधण नाही आमुचे घरी. आवा भाजली आवरीन घेऊन जाई सत्वरम. त्या इसोबा चाटीनं सांगितलं का हिला खापर देऊ नको. मुक्ताई गेली धावत धावत आणि काका काका मला ना खापर द्या. पण तो कुंभार म्हणतो, अगं मुक्ते संपलेले आहेत खापर, आता आवा टाकलेला आहे भाजायला, नंतर तू घेऊन जा. ऐशा ऐकोनी निजमाया आश्रमा आली परतोनिया. चिंताक्रांत होनिया न करुणा स्वरे रडतशे. मग ती मुक्ताई रडायला लागली, घरी आली आणि रडत होती. ज्ञानेश्वर माऊली इंद्रायणीचं स्नान करून मठामध्ये आले तर बघितलं तर मुक्ताई रडते. तर ज्ञानदेव म्हणतात, मुक्ते काय झालं, तू का रडतेस मुक्ते. तर मुक्ताई म्हणते, दादा मी कुंभाराच्या वाड्यात गेले खापर मागण्यासाठी, पण तो मला विसोबासाठी दिसला आणि त्याला कुंभाराला सांगितलं त्यांनी का खापर देऊ नकोस आणि मला न मांडे करायचे आहे. तर निवृत्ती दादाची इच्छा झालेली आहे का मांडे खावेत म्हणून. दादा मी एवढी माझ्या दादाची इच्छा पूर्ण करू शकत नाही का रे. मला खापर मिळवून दिलं नाही त्या इसोबानं, म्हणून मला रडू येतंय, म्हणून मी रडत बसलेली आहे दादा. ते हे सगळं वृत्तांत विसोबासाठी बाहेरून बघत आहे. ज्ञानदेव म्हणे मुक्ताबाईशी व्यर्थ तुका चिंता करीशी. आम्ही त्याचे स्वभावाशी काय उपाय करावा. मग ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, मुक्ते तू रडू नकोस ग. अगं त्या इसोबासाठीचा स्वभावच तसा आहे, स्वभावाला औषध नसतं मुक्ते. तू काय कर, मांडे करण्याची तयारी कर आणि तू खापराची काळजी करू नकोस. मग योग धारणा करुनी ज्ञानदेवे पेटविला पंचाग्नी. ज्वाळा निघती मुखातुनी न रक्त नयन दिसती. मग ज्ञानेश्वरांनी काय केलेलं आहे, योग धारणा करून अग्नी पेटवलेला आहे हृदयामध्ये आणि तोंडातून ज्वाळा निघत आहेत आणि डोळे एकदम लाल झालेले आहेत आणि पाठीचा मात्र तप्त तवा झालेला आहे, सुवर्णासारखा तवा झालेला आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, मुक्ते साहित्य आण आणि माझ्या पाठीचा तवा बघ तपलेला आहे आणि तू मांडे कर. तेवढ्यात मुक्ताई आली आणि त्या पाठीवर मांडे भाजत आहे. बाहेरून इसोबा खेचर पाहत आहे का मुक्ताई भावाच्या पाठीवर मांडे भाजते. त्याला नवल वाटत होतं, एवढे रुचकर मांडे झालेले आहेत. ते 4 भावंड ते मांडे खात आहेत. इसोबा चाटीला पण असं वाटलं का आपण पण तो प्रसाद खावा, त्याचा गर्व सगळा दूर झालेला आहे. पण ज्ञानेश्वर माऊली मात्र म्हणाले, खेचरा परता सर. तेव्हापासून त्या इसोबाला खेचर नाव पडलेलं आहे. आधी इसोबा चाटी होता, आता इसोबा खेचर झालेला आहे.
मग माऊली त्यांना प्रसाद देत नव्हता, पण त्यांनी बळेच ओढून तो प्रसाद खाल्लेला आहे आणि तेव्हापासून ज्ञानेश्वर माऊली त्या खेचराचे गुरु झालेले आहेत, विसोबा खेचरचे. सर परता खेचरा आईशे ज्ञानदेवे म्हणितले तयास, विसोबा खेचर नाम त्यास तैपासुनी म्हणती. पुढे कथा अति सुरस श्रोती परिसावी सावकास, श्रवणी पडता सकळ दोष न जाती उदास होनी. जैसा उगवता वासरमणी तिमिर जाये मावळोनी, तेवी भक्त विजय पंडत पडता श्रवणीन अविद्य हरण जातशे. की लोहांगी परिस लागता जान, नाम रूप पालटले न लागता क्षण, तेवी भक्त कथा करिता श्रवणन प्रपंच भान जातशे. त्याची चरित्र अनिवार्य जान, वदता रुक्मिणी रमण मैपती, वंदिता रुक्मिणी रमण मैपती साले पायकपन, निमित्त कारण भावयाम. स्वास्ति श्री हरिजय ग्रंथ ऐकता तुष्टेर जगन्नाथ, प्रेमळ एक भाविक भक्त नाम माध्याय रसाळहा. नवमाध्याय रसाळहा. श्रीकृष्णार्पण नमस्तु. गोपाल कृष्ण महाराज की जय.